नमस्कार, देवश्री किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक वांग्याची रेसिपी पाहतोय। तर या रेसिपीचं नाव आहे लबाड वांग। तर लबाड वांग तुम्ही कधी पाहिलंही असेल किंवा पारंपरिक पद्धतीने केलं जाणारी ही रेसिपी आहे। तुमच्या घरामध्ये एखादी आजी पणजी असेल तर त्याच्या हातून तुम्ही खाल्लंही असेल। काही ठिकाणी हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये बनवलं जातं, काही ठिकाणी अजिबात हे माहिती नाही लबाड वांग म्हणजे काय हे विचारतात। तर आज आपण हीच रेसिपी पारंपरिक पद्धतीने कशी केली जाते ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे। एकदम सोपी रेसिपी आहे, चवीला एकदम भन्नाट लागतं। तर हे लबाड वांग बटाटा वड्याला सुद्धा मागे सारेल असं हे लबाड वांग तयार होतं। करायला अगदी सोपं आहे, चवीला मस्त लागतं। थोडस वेगळ्या चवीचं हे लबाड वांग आज आपण करतोय। तर बटाटा वडा आपण नेहमीच खातो, पण त्याचंच कॉम्बिनेशन असलेलं हे लबाड वांग आहे। तर हे कसं चवीला लागणार आहे किंवा याला लबाड वांग का म्हटलं जातं हे पुढे रेसिपी मध्ये आपण पाहणारच आहोत। तर रेसिपी पूर्ण पहा, आवडल्यास लाईक शेअर नक्की करा। त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्राम वरती असाल तर इंस्टाग्राम वरती मला फॉलो करा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। लबाड वांग करण्यासाठी इथे मी 5 लांब देठाची आणि काटेरी वांगी घेतलेली आहेत। तर लबाड वांग करण्यासाठी अशी कोवळी आणि एकसारखी वांगी घ्यायची आहेत आणि शक्यतो असा लांब देठ असलेली वांगी आपल्याला घ्यायची आहेत। तर ही वांगी स्वच्छ मी धुवून घेतलेली आहेत। इकडे मी 2 बटाटे घेतलेली आहेत, ती सुद्धा शिजवून वरची साल काढून घेतलेली आहेत। इथे मी ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत, इथे मी बेसनचं पीठ घेतलेलं आहे, थोडीशी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे, 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे, अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे, 1 चमचा धने जिऱ्याची पूड घेतलेली आहे। त्याचबरोबर थोडीशी हळद, चवीनुसार तिखट आणि चवीनुसार मीठ आपल्याला लागणार आहे। तर सुरुवातीला आपल्याला ही वांगी शिजवून घ्यायची आहेत। तर शिजवण्यासाठी तुम्ही कुकरचा वापर करू शकता किंवा पातेल्यामध्ये पाणी घालून शिजवून घेऊ शकता। तर इथे मी कुकरच्या 2 शिट्ट्या करून हे वांग शिजवून घेणार आहे। त्यासाठी इथे मी कुकरचा डबा घेतलेला आहे। आता ही वांगी आपण सुरुवातीला चिरून घेऊयात। तर भरलं वांग आपण ज्या पद्धतीने करतो अगदी त्याच पद्धतीने हे वांग आपल्याला चिरून घ्यायचं आहे, पण याचे देठ मात्र अजिबात काढायचे नाही, कारण हे देठच आपल्याला नंतर उपयोग येणार आहेत। तर अशा पद्धतीने या वांग्याच्या 4 फोडी करून घ्यायच्या। तर पूर्ण हे वांग चिरून घ्यायचं नाही, अशा पद्धतीने हे फोडी करून घ्यायच्या आहे। तुम्ही पाहू शकताय हे असं चिरून का घ्यायचं, कारण हे वांग आतून किडकं असेल हे आपल्याला कळेल, त्यासाठी अशा पद्धतीने आपल्याला वांगी चिरून घ्यायची आहेत। ही सगळी वांगी चिरून आपण या डब्यामध्ये घालूयात। अशा पद्धतीने ही वांगी आपण चिरून डब्यामध्ये घालू। आता वांगी चिरून झाल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालायचंय, अगदी अर्धी वाटी फक्त यामध्ये पाणी घालायचंय आणि कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या करून हे वांग शिजवून घेऊया। वांगी शिजल्यानंतर ती मी कुकर मधून बाहेर काढून घेतली आणि पूर्ण थंड करून घेतलेली आहेत। तर वांगी आपली छान शिजलेली आहेत। इथे मी एक तुम्हाला टिप देईन, जेव्हा तुम्हाला लबाड वांग बनवायचं असेल तर वांगी बाजारातून जेव्हा तुम्ही आणता तर ती ताजी ताजी वांगी वापरून हे लबाड वांग तयार करा। याचं कारण म्हणजे जर तुम्ही फ्रीज मधली वांगी काढून जर हे लबाड वांग तयार केलं तर ही वांगी शिजवल्यानंतर काळी पडतात आणि हे जे देठाकडला बाजू आहे तो पूर्ण काळी पडते आणि हे वांग सुद्धा आतून काळं पडतं। त्यासाठी एकदम फ्रेश अशी वांगी आपल्याला या रेसिपीसाठी वापरायची आहेत। आता काय करायचं, आपल्याला हे जे वांग्याचा गर आहे किंवा हे वांग आहे ते देठापासून आपल्याला वेगळं करून घ्यायचं आहे। देठ अजिबात बाजूला निघला नाही पाहिजे, अख्खा देठ आपल्याला ठेवायचा आहे, फक्त यातलं वांग आपल्याला काढून घ्यायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने हे वांग बाजूला काढून घ्यायचं आणि हा देठ असाच अख्खा ठेवायचा। वांग जर चांगलं शिजलं तर अगदी सहज हे वांग, हे पहा तुम्ही पाहू शकताय, बाजूला निघतं आणि देठ मात्र असाच ठेवायचा, अजिबात तुटला नाही पाहिजे, याची काळजी घ्यायची आहे। देठ काढून झाल्यानंतर ही वांगी आता आपल्याला अशी कुस्करून घ्यायची आहेत।
तर हाताने अगदी थोडे थोडे असे कुस्करून घ्यायचे. म्हणजे काय होईल की याच्या आपण जेव्हा फोडणी देऊ त्यावेळेस हे व्यवस्थित एकजीव होईल. तर याच पद्धतीने आपल्याला ही बटाटी सुद्धा यामध्ये कुस्करून घ्यायची आहे. बटाटी आणि वांगी एकत्र मिक्स करून आपल्याला याची एक भाजी तयार करून घ्यायची आहे. खूप जास्त मऊ करायचं नाही, अगदी हलकं हलकं असं व्यवस्थित हाताने हे कुस्करून घ्यायचं आहे. हे मिक्स करून घेऊयात. सुरुवातीला गॅसवरती कढई ठेवायची आहे. यामध्ये अगदी थोडस तेल घालूयात. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आलं आणि लसणाची पेस्ट घालायची आहे. ही पेस्ट तेलामध्ये चांगली परतून घेऊयात, म्हणजे याची चव या लबाड वांग्यामध्ये छान लागते. कधीही भाजीला किंवा इतर कोणत्याही पदार्थाला जर तुम्ही अशा पद्धतीने आलं लसूण छान तेलामध्ये परतून घेतलं तरच त्याची चव त्या पदार्थामध्ये छान उतरते. त्यासाठी कधीही आलं लसूण सुरुवातीला छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. आलं लसूण परतून झालं, आता यामध्ये आपण हे मिक्स करून घेतलेलं वांग आणि बटाटे घालूया. आता हे या तेलाच्या फोडणीमध्ये छान मिक्स करून घेऊया. वांग आपण थोडस पाणी घालून शिजवून घेतलंय, त्यामुळे हे जे मिश्रण आहे थोडस पातळ होतं. त्यासाठी यामध्ये आपल्याला ब्रेड क्रम्स वापरायचे आहेत, त्यामुळे याचे गोळे तयार होतील. तर तेच आपल्याला गोळे तयार करण्यासाठी यामध्ये आपण थोडेसे ब्रेड क्रम्स घालूयात. पण त्या अगोदर आपण घालूयात चवीनुसार मीठ, चवीनुसार लाल तिखट, किंवा तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही हिरवी मिरची वापरली तरी चालेल. थोडीशी धने जिरेची पूड किंवा फक्त धनेची पूड वापरली तरीही चालेल. थोडीशी हळद आणि कोथिंबीर घालूया. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये ब्रेड क्रम्स घालूयात. साधारण अर्धी वाटी घेतलेत, पण यातले अर्धेच मी घालते. अर्धे लागत असतील तर आपण घालूयात. हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि एखादा मिनिटभर हे छान परतून घेऊया. त्यामुळे काय होतं की यातला जेवढा ओलसरपणा असतो तो ते ब्रेड क्रम्स शोषून घेतात. तर आता आपण गॅस बंद करूयात आणि हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घेऊया. बटाटा थंड होतोय तोपर्यंत आपण लबाड वांग करण्यासाठी लागणारं जे पीठ आहे ते भिजवून घेऊयात. तर सुरुवातीला एका भांड्यामध्ये बेसनचं पीठ घालायचंय, थोडीशी कोथिंबीर, ओवा घालायचाय, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अगदी थोडीशी लाल मिरची पावडर घालायची आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण जसे बटाटे वडे करतो त्यासाठी जसं पीठ आपण तयार करतो अगदी तसंच पीठ आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मस्त असं बॅटर आपलं तयार झालेलं आहे. तुम्ही पाहू शकताय खूप जास्त पातळही नाही किंवा खूप जास्त घट्टही नाही. बटाट्या वड्यासाठी आपण जसं बॅटर तयार करतो अगदी तसंच करून घेतलेलं आहे. हे आपण बाजूला ठेवूया आणि इथे आपलं हे बटाटाही थंड झालेला आहे. तर आता आपण याचे गोळे तयार करून घेऊयात. तर जेवढी आपण वांगी घेतली होती अगदी त्याच पद्धतीने तेवढ्याच आकाराचं आपल्याला हे बटाटा घ्यायचं आहे किंवा ही भाजी घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आणि हे जे देठ आपण काढून ठेवले होते त्यामध्ये बरोबर हे सेट करून घ्यायचं आहे, जेणेकरून हे ओरिजिनल वांग दिसेल असा आकार आपल्याला याला द्यायचा आहे. देठाला वरून थोडस असं प्रेस करा, म्हणजे काय होईल की देठ व्यवस्थित याला चिटकून बसतील आणि त्यामुळे हे तळताना बाजूला निघणार नाही. हे पहा मस्त असं आपलं लबाड वांग तयार झालं. आता याला लबाड वांग का म्हटलंय हे तुमच्या लक्षात आलंच असेल. अशाच पद्धतीने आपण ही सगळी वांगी अगोदर तयार करून घेऊया.
हे बाजूला ठेवूया. सगळी वांगी आपली तयार झालेली आहे. अगदी हलक्या हाताने आपल्याला हे या पिठामध्ये सोडायचं आहे आणि वरून असं चमच्याने हे पीठ याला लावून घ्यायचं आहे आणि हे चमच्यानेच उचलून घ्यायचं आहे. हे खूप नाजूक पद्धतीने हाताळावं लागतं. तर अशा पद्धतीने आपण डायरेक्ट हे तेलामध्ये सोडूया. सुरुवातीला तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे, नंतर मीडियम ठेवायचा आहे गॅस. थोडस तळून घ्यायचंय आणि नंतरच आपल्याला हे दुसऱ्या बाजूने पलटून घ्यायचं आहे. म्हणजे दोन्ही बाजूने व्यवस्थित तळलं जातं आणि याला मस्त असा आकार येतो, हे तुटत नाही. त्यासाठी थोडस तळल्यानंतरच हे पलटून घ्यायचं आहे. आता आपण हे दुसऱ्या बाजूने पलटून घेऊया. दोन्ही बाजूनी मस्त अशी वांगी आपली तळून झालेली आहेत. आता आपण ही बाजूला काढून घेऊया. मस्त तुम्ही पाहू शकताय आकार किती छान आलेला आहे. अगदी हे वांगच आहे असं दिसतंय. हे पहा, अशाच पद्धतीने आपण बाकीची वांगी सुद्धा तळून घेऊया. चविष्ट व पौष्टिक पारंपरिक पद्धतीचं लबाड वांग आपलं तयार झालेलं आहे. तुम्ही पाहू शकताय किती मस्त असं हे वांग दिसायलाही सुंदर दिसतंय, चवीला सुद्धा एकदम मस्त लागतं. तर या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल. बटाट्या वड्यालाही मागे सारेल असं हे लबाड वांग तयार होतं, चवीला मस्तच लागतं. या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल. पारंपरिक पद्धतीची लबाड वांग्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. या रेसिपीला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉन वरतीही क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे नवनवीन व पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.